घरगुती व कमर्शियल वॉटर प्युरिफायर मिळतील। मिल्किंग मशीन खरेदी करा फक्त 16,999 मध्ये। आम्ही देत आहोत 10 वर्ष सर्व्हिसची हमी। कडभा पुट्टी खरेदी करा आणि मिळवा 30% 40% पर्यंत डिस्काउंट। वॉशिंग मशीन खरेदी करा आणि मिळवा 20% 30% पर्यंत डिस्काउंट। फॅन, इस्त्री, मिक्सर, शेगडी, चहा केटल अशा इत्यादी यांच्यावर आकर्षक डिस्काउंट। आजच भेट द्या मोर्या इलेक्ट्रॉनिक, सावळज, जय हिंद चौक, मोर्या हॉटेल शेजारी, सावळज। आमचा संपर्क नंबर 93 22 37 04 97 93 07 46 10 59। सर्वसामान्यांचा बुलंद आवाज, तेजस्वी न्यूज मराठी। तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत। तासगावच्या सिद्धेश्वराची यात्रा। तासगावचे ग्रामदैवत सिद्धेश्वराची कहाणी अशी की नाथ संप्रदायाची स्थापना 8व्या शतकात कांदळवनात झाली। या संप्रदायाचे मूळ प्रवर्तक आदिनाथ शिव म्हणजे शंकर असून त्यांचे प्रथम शिष्य मच्छिंद्रनाथ हे या संप्रदायाचे संस्थापक आहेत। त्यांना महादेवांनी अनुग्रह देऊन नाथ संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करण्याची आज्ञा दिली। नाथ म्हणजे रक्षण करणारा किंवा स्वामी। नाथ हे संप्रदायातील परमोच्च पद असून ते मिळवण्यासाठी नाथ योगी योगाचरण करतात। या संप्रदायाचे अनुयायी असे मानतात की ज्याला योगामुळे परमसिद्धी प्राप्त होईल त्यालाच फक्त शंकराचे सगुण साकार रूप दिसेल। त्या रूपाला सिद्धनाथ म्हणतात। दुसऱ्या शब्दात सांगायचे तर सिद्धी करून प्राप्त झालेला नाथ म्हणजे सिद्धनाथ। सिद्धेश्वर किंवा सिद्धनाथ हे शंकराचेच अवतार रूप आहे। नाथपंथीयांनी धर्म प्रसारासाठी गावोगावी जाऊन शंकराने धारण केलेल्या प्रतिकात्मक रूपांची प्रतिष्ठापना केली। त्याची सुरुवात बद्रीनाथापासून करून देशातील बहुसंख्य गावात ग्रामदैवत म्हणून सिद्धनाथाची पूजा करायला लोकांना शिकवले। तासगाव जवळ वासुंब्याला असणारे ब्रह्मनाथ मंदिर, कवटेकंदचे बिरहाड सिद्ध मंदिर, खरसुंडीचे सिद्धनाथ मंदिर, भूडचे सिद्धनाथ मंदिर, रेन्हावीचे रेवण सिद्ध मंदिर, विट्याचे सिद्धनाथ मंदिर, म्हसवडचे सिद्धनाथ मंदिर, वाडी रत्नागिरीचे केदारनाथ उर्फ ज्योतिबा मंदिर अशी असंख्य मंदिर आपल्या आसपास आहेत। 12व्या शतकात नाथ संप्रदायाने गावोगावी जाऊन सिद्धनाथ मंदिराची स्थापना केली। त्याच वेळी आपल्या तासगावच्या मंदिराची स्थापना केली असावी। पुढे 1860 साली या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आल्याचा पुरावा उपलब्ध आहे। राजवाड्यासमोर पूर्वाभिमुख असलेल्या पाटील वाड्यात त्या काळी राहणाऱ्या पूर्वजांनी मंदिरासाठी जागा दिल्याची माहिती मिळते। त्यावेळी गावाची जी रचना होती त्यानुसार ही जागा गावच्या मध्यवर्ती ठिकाणी होती। त्यामुळे गावातील लोक सहज जाता येता या मंदिरात जात असतात। या सिद्धेश्वराची यात्रा चैत्र कृष्ण अष्टमीला म्हणजे कालाष्टमीला असते। त्या दिवशी सूर्योदयासोबत देव आणि त्यांची पत्नी जोगेश्वरी देवीला दह्या दुधाचा अभिषेक केला जातो। नंतर गरम पाण्याने दोहांचा स्नान विधी होतो। मग मूर्तींना सुवासिक अत्तर लावून वैशिष्ट्यपूर्ण आणि दरवर्षी भक्तांनी खास यात्रेसाठी शिवून दिलेल्या अनेक वेशांपैकी निवडक वेश उभयंतांना नेसवले जातात। मग गोड पदार्थांचा नैवेद्य देवाला अर्पण केल्यावर आरती होते। नंतर भक्तांनी आणलेल्या पुरणपोळी व आंबिलाचा स्वीकार केला जातो। दुपारी 12च्या दरम्यान गावपांढरीचे मुख्य पाटील म्हणजे सध्याच्या पिढीतील विद्यमान असलेले रमेश पाटलांच्या घरातून नैवेद्य येतो। त्या नैवेद्यामध्ये पुरणपोळीसोबत भांग सुद्धा असते। नैवेद्य अगोदर देवाला भांग चढवण्याचे मंत्र म्हणले जातात। त्यावेळी गाभाऱ्यात गुरव आणि पाटील हे दोघच असतात। मग पाटलांचा आणि रयतेचा नैवेद्य एकत्रितपणे देवाला दाखवला जातो। मग दर्शनाला आलेल्या भक्तांना आळीपाळीने गाभाऱ्यात प्रवेश दिला जातो। संध्याकाळी देवाची पालखी निघते। पालखी पुढे सासन काठ्या नाचवल्या जातात। दक्षिणेकडे असलेल्या हाटकेश्वर मंदिराला भेटून पुढे ही पालखी कालगावकर मंगल कार्यालयाजवळच्या प्राचीन नरसोबा मंदिराला भेटायला जाते। नंतर ही पालखी भारती विद्या मंदिर जवळच्या रस्त्याने पाटील वाड्याजवळ विसाव्यासाठी जाते। तिथे पालखीचा विसावा होतो। सोबतच्या भक्तांना आणि सेवेकऱ्यांना भांगेचा प्रसाद दिला जातो। कारण पूर्वीच्या काळी नाथ संप्रदायातील अनुयायांचे पायी भटकणे खूप व्हायचे। त्यामुळे रात्री त्यांना झोप लवकर लागायची नाही, म्हणून त्यांनी भांग हे साधारण गुंगी असणारे पेय शोधून काढले।
मग या प्रसादाचं सेवन करून भक्त पालखी घेऊन मंदिरात येतात. शिदोबाच्या नावानं चांगबळचा गजर होतो. मग गोंधळाच्या संभळाच्या तालावर आरती होते. नंतर मानकरांना मानाचे नारळ दिले जातात. दुसऱ्या दिवशी बैलगाड्यांच्या शर्यती, कुस्त्या, कलापथक किंवा तमाशा असे कार्यक्रम पूर्वी होत असत. गावोगावींचे व्यापारी प्रसादाचे साहित्य, खेळणी वगैरे साहित्यांची पालं लावतात. गावातील आबालवृद्धांची देवदर्शनासाठी आणि साहित्य खरेदीसाठी मोठी गर्दी उसळते. पूर्वी तरुणांसाठी मौज मजेची यात्रा हे एकमेव साधन होते. आता अन्य साधन उपलब्ध असल्याने यात्रेचे आकर्षण राहिले नाही. देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि रहा अपडेट.